पॅरा टार्गेट शूटिंग असोसिएशन पुणेचा जन्म म्हणजे प्रवास संघर्षाचा, अंधारातून प्रकाशाचा, निराशेतून आशेचा, वसा कार्यक्षमतेचा आणि दिशा दिव्यांग कल्याणाची. बॉलिवूडमधल्या चित्रपटाच्या कथेपेक्षाही अधिक वास्तववादी आणि संघर्षमय असा पॅरा टार्गेट शूटिंग असोसिएशनचा प्रवास म्हणता येईल. या कथेतील सुरुवातीच्या अध्यायाची ही प्रेरक कहाणी आणि या कथेचे नायक आहेत श्री आकाश दिलीप कुंभार. सर्वसामान्यपणे आकाश कुंभार हे देखील आपल्या संसारात आणि व्यवसायात व्यस्त होते. 2006 मध्ये एका दुर्दैवी अपघातात त्यांना कायमचं दिव्यांगत्व आलं. अनेक वर्ष अंथरुणाला खिळले. त्यानंतर दोन्ही पाय गमावल्यामुळं रोज व्हीलचेअरची साथ घ्यावी लागली. मात्र अशा कठीण प्रसंगी खचून न जाता आपण या परिस्थितीवर, दिव्यांगत्वावर मात केली पाहिजे हा विचार त्यांना अस्वस्थ करत होता. स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी पायांची गरज असतेच असं मुळीच नाही हे आकाश कुंभार यांनी खरं करून दाखवलं. कारण भरारी घेण्याचं बळ तुमच्या रक्तात आणि विचारामध्ये असावं लागतं. कुंभार यांनी 2018 मध्ये स्वतः नेमबाजीचं प्रशिक्षण घेत ते खेळायला लागले. प्रयत्नांची पराकाष्ठा करत अल्पावधीत स्वतः राष्ट्रीय खेळाडू झाले. यावेळी डोर या हिंदी चित्रपटातलं राह पे काटे बिखरे अगर उस पे तो फिर भी चलना ही है, शाम छुपा ले सूरज मगर रात को एक दिन ढलना ही है या ओळी आठवतात. हम दिव्यांग जनों के लिए एक सुगम भारत के निर्माण के लिए काम करते हैं, तो हम पैरालंपिक में भी हिंदुस्तान का तिरंगा झंडा गाड़ने के लिए मेरे दिव्यांग जनों को सामर्थ्यवान बना रहे हैं. हम खिलाड़ियों को स्पेशल ट्रेनिंग दे रहे हैं. आकाश कुंभार एवढ्यावरच थांबले नाहीत, तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर आकाश कुंभार इतर सर्वसामान्य दिव्यांगांना प्रेरित करू लागले. दिव्यांग नागरिकांमध्ये नेमबाजी या महागड्या खेळाची आवड निर्माण होऊन त्यांनी नेमबाजीचं प्रशिक्षण घेऊन आपल्या शहराचं आणि देशाचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल करण्यासाठी 2021 मध्ये पॅरा टार्गेट शूटिंग असोसिएशन पुणे या संस्थेची स्थापना केली. यासाठी आकाश कुंभार यांच्या सोबत आले ते विश्वजित सुरळीकर, रफिक खान, निलेश काळे. आकाश कुंभार आणि पॅरा टार्गेट शूटिंग असोसिएशन पुणे यांच्या प्रामाणिक प्रयत्नांना यशापर्यंत पोहोचवणारा सगळ्यात खंबीर दुवा होता तो म्हणजे पुणे महानगरपालिका आणि पालिकेतील आयुक्त, क्रीडा उपायुक्त, समाज विकास उपायुक्त अधिकारी आणि कर्मचारी वर्ग. पुणे महानगरपालिकेकडून अनेक क्रीडा संघटनांना आणि क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन देणाऱ्या अनेक स्पर्धांचं आयोजन केलं जातं. परंतु पॅरा टार्गेट शूटिंग असोसिएशन पुणेनं महागड्या नेमबाजी खेळाच्या स्पर्धाच घेतल्या नाहीत, तर दिव्यांग नागरिक पुणे महानगरपालिकेच्या मदतीनं मोफत प्रशिक्षण घेऊन राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण केले. आपल्या शहराचं, राज्याचं, देशाचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल करायचं हा ध्यास कुंभार यांना स्वस्थ बसू देत नव्हता. यातूनच पहिल्या जिल्हास्तरीय नेमबाजी स्पर्धांचं आयोजन केलं. तेव्हा दिव्यांग नागरिकांच्या हाती रायफल आल्यानं त्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसत होता. पण नेमबाजी हा महागडा खेळ असल्यामुळं अनेक अडचणी येत होत्या. पॅरा टार्गेट शूटिंग असोसिएशन प्रशिक्षक आकाश कुंभार यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार आणि अधिकाऱ्यांच्या सहकार्यानं आणि पुणे महानगरपालिकेच्या मदतीनं एक पाऊल पुढे टाकत काही दिव्यांग खेळाडूंची निवड करून त्यांना मोफत प्रशिक्षण आणि नेमबाजी साहित्य उपलब्ध करून देण्याचं ठरवलं. या कालावधीत दुसऱ्या जिल्हास्तरीय पॅरा नेमबाजी स्पर्धेचं आयोजन केलं. या ऐतिहासिक स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी दिल्ली इथले द्रोणाचार्य पुरस्कार विजेते पॅरा नेमबाजीचे प्रमुख जयप्रकाश नोटियाल, भारतीय संघाचे प्रशिक्षक सुभाष राणा व डॉक्टर पवन कुमार उपस्थित राहून त्यांनी दिव्यांग खेळाडूंना मार्गदर्शन केलं. यातूनच पहिल्यांदाच वेपन हातात पकडणारे हात राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदकी वेध मारू लागले. दुसऱ्या स्पर्धेत 87 दिव्यांग खेळाडू सहभागी झाले. 9 खेळाडूंची निवड झाली.
या सर्वांचा मोफत प्रशिक्षण आणि स्पर्धेचा खर्च पुणे महानगरपालिकेच्या मदतीनं पॅरा टार्गेट शूटिंग असोसिएशननं केला. गेल्या वर्षी आकाश कुंभार सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि पुणे महानगरपालिकेच्या आर्थिक सहाय्याने आम्ही मऊ, इंदोर, मध्य प्रदेश या ठिकाणी तिसरी राष्ट्रीय पूर्व स्पर्धा आणि तिसरी राष्ट्रीय स्पर्धा आयोजित झाली व त्यामध्ये आम्ही सहभाग नोंदवला. तर मला राष्ट्रीय पूर्व स्पर्धेत कांस्य पदक मिळाले आणि त्यानंतर लगेचच माझी निवड राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली व त्या स्पर्धेनंतर मी त्यामध्ये टॉप 8मध्येही खेळलो आणि त्यामध्ये माझी भारतीय संघाच्या निवड चाचणीसाठी निवड झाली. पण आकाश सरांचं खूप मार्गदर्शन लाभलं आणि पुणे महानगरपालिकेचे आर्थिक पाठबळ यामुळे आम्ही या महागड्या खेळामध्ये एवढ्या उंच लेवलला पोहोचण्यात पॅरा टार्गेट शूटिंग आणि पुणे महानगरपालिका आणि सर्व दिव्यांग खेळाडू त्याचप्रमाणे पॅरा टार्गेट शूटिंगचे सर्व सदस्य व जे पण मेंबर्स आहेत त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि त्या माध्यमातून आम्ही आज इथपर्यंत पोहोचलो आहे. त्याचबरोबर यावर्षी पहिल्या खेलो इंडिया या स्पर्धेसाठी आम्हाला मेल आला. त्यानंतर आकाश सरांनी आम्हाला गन उपलब्ध करून दिली व आता आम्ही त्यांच्याच मार्गदर्शनाखाली पहिल्या पॅरा खेलो इंडिया या स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आम्हा तिन्ही खेळाडूंची निवड झाली आहे. त्यामध्ये माझे नरेंद्र गुप्ता तसेच राघव बारावकर आणि रेखा पडवळ या 3 खेळाडूंची महाराष्ट्रामध्ये पॅरा टार्गेट शूटिंग असोसिएशनच्या दिव्यांग खेळाडूंमध्ये निवड झालेली आहे. त्यानंतर सर्व खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाले. जास्तीत जास्त प्रमाणात पॅरा नेमबाज घडवून आपल्या देशाचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल करावं हे स्वप्न आकाश कुंभार यांनी पाहिलं होतं. त्यांची केवळ स्वप्न न पाहता ते प्रत्यक्षात आणण्याची धडपड प्रत्येक भावी पिढीनं आणि इतिहासानं नोंद घ्यावी अशीच आहे. यासाठी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, तत्कालीन क्रीडा उपायुक्त संतोष वारुळे, क्रीडा अधिकारी प्रदीप महाडिक, शैलेंद्र सोनावणे यांची साथ मिळाली. याशिवाय तत्कालीन मंत्री बच्चू कडू, क्रीडा मंत्री गिरीश महाजन, आमदार महेशदादा लांडगे यांनी स्पर्धेला भेट देऊन दिव्यांग खेळाडूंमध्ये जोश वाढवला. पुणे महानगरपालिका आणि पॅरा टार्गेट शूटिंग असोसिएशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित केलेल्या दुसऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेमुळे नेमबाजी खेळाविषयीची माहिती पुणे जिल्ह्यातील हजारो दिव्यांग नागरिकांपर्यंत पोहोचली. अनेक दिव्यांग नागरिकांमध्ये समाजात आपल्या शहरासाठी, राज्यासाठी, देशासाठी काहीतरी करून दाखवण्यासाठी एक व्यासपीठ आकाश कुंभार, पुणे महानगरपालिका आणि पॅरा टार्गेट शूटिंग असोसिएशननं मिळवून दिलं. तिसऱ्या जिल्हास्तरीय नेमबाजी स्पर्धेत 110 दिव्यांग खेळाडूंनी सहभाग घेतला. राघव बारावकर, नरेंद्र गुप्ता, पूनम उमाप, मनीषा थोपटे आणि सुदीप्ता जैन यांची दिल्ली येथे होत असलेल्या पॅरा वर्ल्ड कप साठी निवड झाली आहे. या स्पर्धांची दखल तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली आणि स्पर्धेत सहभागी खेळाडूंचा उत्साह वाढवला. पुन्हा 9 दिव्यांग खेळाडूंची निवड करून त्यांना राष्ट्रीय स्पर्धेसाठी मोफत प्रशिक्षण आणि नेमबाजी साहित्य उपलब्ध करून दिलं. पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, क्रीडा उपायुक्त डॉक्टर चेतना, समाज विकास उपायुक्त नितीन उदास, समाज विकास अधिकारी रामदास चव्हाण या सर्व अधिकाऱ्यांनी या त्यांच्या समाजाप्रती असलेल्या उत्तरदायित्वाला दिल से सलाम.